केंद्र सरकारच्या बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयानं मुंबईत आयोजित केलेल्या इंडिया मेरीटाईम वीक म्हणजे भारत सागरी सप्ताह 2025चं उद्घाटन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झालं। ही परिषद 31 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे। गेल्या दशकभरात सागरी अर्थव्यवस्थेमध्ये केंद्र सरकारनं केलेल्या सुधारणांमुळे भारत आता एक उदयोन्मुख सागरी शक्ती बनला असून मोठ्या संकल्पासह भारतानं जागतिक सागरी नकाशावर आपलं स्थान ठळक केलं आहे, असं प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी यावेळी केलं। भारताची सागरी ताकद, लोकशाही, स्थैर्य आणि नौदल क्षमता आज हिंद प्रशांत क्षेत्र आणि ग्लोबल साऊथ यांच्यातील एक प्रभावी पूल म्हणून काम करत आहे। यामुळे विकास, सुरक्षा आणि पर्यावरण संरक्षणाला प्रभावीपणे गती मिळत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं। भारताचा सागरी इतिहास प्राचीन असून याचे ऐतिहासिक पुरावे 5000 वर्षांपूर्वीचे आहेत। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत नवीन सागरी इतिहास घडवण्यासाठी सज्ज आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। भारत ने अपनी मैरीटाइम पोजीशन, डेमोक्रेटिक स्टेबिलिटी और नेवल क्षमता, इसके बल पर इंडो पैसिफिक और ग्लोबल साउथ के बीच में एक सेतु की, एक ब्रिज की भूमिका निभा रहा है, जो विकास, सुरक्षा और पर्यावरण को भी एक प्रकार से अच्छे तरीके से गति दे रहा है। ये समिट 2025 की नरेंद्र मोदी जी का 2047 तक मैरीटाइम इंडस्ट्री में भारत का जो स्थान सुनिश्चित करने का लक्ष्य है, इसको अचीव करने के लिए बहुत बड़ा योगदान देगी। भारताला 11,000 किलोमीटरपेक्षा अधिकचा सागरी किनारा लाभला आहे। 13 किनारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आणि सागरी व्यापार देशाच्या GDP मध्ये सुमारे 60% योगदान देतात। त्याचप्रमाणे सुमारे 23 लाख किलोमीटरचं आर्थिक क्षेत्र असून हे जगभरातील गुंतवणूकदार आणि उत्पादकांना आकर्षित करत आहे, असं त्यांनी सांगितलं। आज हिंद महासागरातील 28 देश जागतिक निर्यातीत अंदाजे 12% योगदान देतात। या सागरी सप्ताहाद्वारे जागतिक गुंतवणूकदार आणि जागतिक सागरी उद्योजकांसाठी यातून संधींची दारं खुली झाली आहेत, असं ते म्हणाले। नील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी भारत सरकार अनेक धोरणात्मक निर्णय घेत आहे, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत, असं त्यांनी सांगितलं। यावेळी शहा यांनी जगभरातील गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं। भारत और विश्व मिलकर एक ऐसा महासागर बने जो ग्रीन भी हो, समृद्धि हो और साझा भी हो, सबका हो। इस विजन के साथ हम आगे बढ़ रहे हैं। मैं आशा करता हूं ये समिट के अंदर जो चर्चाएं होगी वो अमृत बनकर निकलेगी। न केवल भारत की मैरीटाइम इंडस्ट्री, समग्र विश्व की मैरीटाइम इंडस्ट्री को ताकत देने का काम ये समिट करेगी। मैं दुनिया भर से आए हुए हिस्सेदार देश और सभी इन्वेस्टर को आह्वान करना चाहता हूं, आइए भारत में इन्वेस्ट करिए और भारत के साथ साथ आपकी समृद्धि का मार्ग भी प्रशस्त करिए। देशाच्या सागरी सामर्थ्यात महाराष्ट्राचं मोठं योगदान असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात अधोरेखित केलं। पालघरमध्ये निर्माण होणारं वाढवण बंदर जागतिक व्यापार आणि जागतिक पुरवठा साखळीमध्ये भारताचा सहभाग व्यापक करेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। आज देश के कंटेनर ट्रैफिक में सर्वाधिक योगदान ये मुंबई के पोर्ट्स और महाराष्ट्र के पोर्ट्स देते हैं, ये कहते हुए मुझे बहुत खुशी हो रही है। और मैं भारत सरकार का इसलिए भी आभार व्यक्त करना चाहता हूं कि अब भारत का सबसे बड़ा पोर्ट, वाढवण पोर्ट, जो बनने के साथ ही दुनिया के 10 बड़े पोर्ट्स में से एक पोर्ट होगा, उसके निर्माण की शुरुआत आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की अगुवाई में हो चुकी है। और ये पोर्ट आने वाले दिनों में महाराष्ट्र के साथ साथ समूचे भारत को एक मैरीटाइम शक्ति के रूप में, पावर के रूप में प्रस्तुत करेगा और
ग्लोबल ट्रेड में और ग्लोबल सप्लाई चेन में भारत की सहभागिता को नए सिरे से व्याख्यित करेगा। महाराष्ट्रात लॉजिस्टिक आणि ब्लॉकचेन या दोन क्षेत्रांमध्ये धोरणात्मक सामर्थ्य आणि सागरी शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत चांगलं काम झालं आहे। महाराष्ट्रानं नुकतंच जहाज बांधणी धोरण सुरू केलं असून या अंतर्गत सर्व परिचालक आणि जहाज बांधणी क्षेत्रातील गुंतवणूकदारांसाठी अत्यंत भक्कम अशी धोरणात्मक चौकट तयार केली आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। यावेळी मुख्यमंत्र्यांनी गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं। सागरी उद्योग हा भारताच्या आर्थिक विस्ताराचा कणा आहे आणि सागरी सप्ताहासारखे उपक्रम एका बलशाली आणि आत्मनिर्भर राष्ट्रासाठी केंद्र सरकारचा दृष्टिकोन प्रतिबिंबित करतात, असं सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग हे सागरी सप्ताह विशेष पूर्ण सत्रात देशवासियांना आणि सागरी क्षेत्रातील आघाडीच्या नेत्यांना आणि इतर संबंधितांना संबोधित करतील। या संबोधनाबरोबरच पंतप्रधान सागरी क्षेत्रातील जगभरातील आघाडीच्या निवडक कंपन्यांच्या आंतरराष्ट्रीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत एका उच्चस्तरीय जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाचं अध्यक्षस्थानही भूषवणार आहेत। या कार्यक्रमाला 11 देशांचे परराष्ट्रमंत्री उपस्थित राहतील। 100 देशांचे 1 लाखाहून अधिक प्रतिनिधी आणि 250 पेक्षा अधिक वक्ते सहभागी होणार आहेत। 2047 पर्यंत देशात सागरी क्षेत्रात 80 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 1.5 कोटींपर्यंत रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे। या परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सरकार आणि विविध कंपन्यांमध्ये 56,000 कोटी रुपयांचे करार करण्यात आले। या कराराद्वारे राज्यात सागरी व्यवसायासाठीची एक व्यवस्था निर्माण होईल। डीजी पोर्ट जहाज बांधणी कारखाना उभारता येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली।